नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सही दिशामध्ये. घर सांभाळणं हे काही सोपं काम नाही, हो ना. रोजची तीच घाई, स्वयंपाक, साफसफाई आणि यात स्वतःसाठी वेळेचं ना मिळणं, हे आपल्यापैकी अनेकी सोबत होतं. पण काही स्त्रिया मात्र हे सगळं काम अगदी हसत खेळत, न थकता आणि परफेक्ट करतात. त्यांनाच आपण म्हणतो स्मार्ट गृहिणी. स्मार्ट असणं म्हणजे फक्त आधुनिक कपडे घालणं नव्हे, तर आपल्या घराचं आणि वेळेचं नियोजन कसं करायचं हे समजणं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 15 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्हाला एक सुपर स्मार्ट गृहिणी बनवतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची सवय तर तुमचं आयुष्य बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी उद्या सकाळी काय स्वयंपाक करायचा आहे, मुलांचे कपडे, नवऱ्यांचा टिफिन याची तयारी करून ठेवणे. यामुळे सकाळची 50% घाई कमी होते. सवय दुसरी, टू डू लिस्ट बनवणे. दिवसभरात काय काय कामे करायची आहेत याची एक छोटी डायरी किंवा मोबाईलमध्ये लिस्ट करा. काम झाले की टिक करा. यामुळे कोणतीही महत्त्वाची गोष्ट विसरणार नाही. सवय तिसरी, वीकली मील प्लॅनिंग. शनिवार किंवा रविवारीच पूर्ण आठवड्याचा मेनू ठरवून घ्या. त्यानुसार भाजीपाला आणि किराणा आणून ठेवा. आज काय भाजी करू, हा रोजचा डोकेदुखीचा प्रश्न कायमचा सुटेल. सवय चौथी, भाज्या आधीच निवडून आणि साफ करून ठेवणे. बाजारातून भाजी आणली की ती लगेच धुवून, वाळवून, निवडून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. स्वयंपाक करताना तुमचा खूप वेळ वाचेल. सवय पाचवी, 2 मिनिट रूल. जे काम करायला 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, उदा कचरा टाकणे, पडलेला कप उचलणे, ओटा पुसणे, ते काम नंतरवर न ढकलता लगेच करून टाका. घर कधीच पसारा होणार नाही. सवय सहावी, बजेट आणि हिशोब ठेवण्याची सवय. घराच्या आर्थिक गणितावर स्मार्ट गृहिणींचे बारीक लक्ष असते. महिन्याचा खर्च आणि बचत याचा दरमहा हिशोब ठेवा. आजकाल यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. सवय सातवी, डिक्लेअरिंग म्हणजे नको असलेल्या वस्तू काढणे. घरात वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या, ना वापरल्या जाणाऱ्या वस्तू, जुने कपडे, तुटलेले डबे घरातून बाहेर काढा. जितके कमी सामान तितकी साफसफाई सोपी. सवय आठवी, मल्टीटास्किंगचा योग्य वापर. काम करताना वेळेची बचत करा. जसे की कुकरमध्ये डाळ भात शिजेपर्यंत बाजूला भांडी घासून घेणे किंवा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकून झाडू मारून घेणे. सवय नववी, ओटा आणि सिंक नेहमी स्वच्छ ठेवणे. एक स्मार्ट गृहिणी कधीही रात्री बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवून झोपत नाही. रात्रीच सिंक स्वच्छ केल्याने सकाळी स्वयंपाकघरात प्रसन्न वाटते आणि कीटकही होत नाहीत. सवय दहावी, प्रत्येक वस्तूला तिची निश्चित जागा देणे. घरातील प्रत्येक वस्तूला एक जागा ठरवून घ्या आणि काम झाल्यावर ती वस्तू तिथेच ठेवा. यामुळे माझी किल्ली कुठं आहे किंवा तो कागद कुठे गेला शोधण्यात वेळ वाया जाणार नाही. सवय अकरावी,
स्मार्ट गॅजेट्सचा वापर करणे. शक्य असल्यास मिक्सर, चॉपर, हँड ब्लेडर, वॅक्यूम क्लीनर किंवा वॉशिंग मशीन सारख्या गॅजेट्सचा वापर करा. हे तुमचे काम सोपे करतात आणि वेळ वाचवतात. सवय 12वी, आपत्कालीन गोष्टीची पूर्ण तयारी. एमर्जन्सी बॅकअप. घरात नेहमी फर्स्ट एड बॉक्स, औषधे, सुटे पैसे आणि अतिरिक्त गॅस सिलेंडर किंवा बॅकअपची व्यवस्था तयार ठेवा. ऐन वेळी धावपळ होत नाही. सवय 13वी, पाण्याचा आणि विजेचा कमी वापर करणे. गरज नसताना दिवे, पंखे बंद करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे ही एका सुजाण गृहिणीची ओळख आहे. यामुळे घराची बरकत तर होतेच आणि बिलही कमी येते. सवय 14वी, सतत शिकत राहणे. स्मार्ट गृहिणी नेहमी अपडेटेड राहते. नवीन रेसिपीज शिकणे, घर सजवण्याच्या सोप्या टिप्स शोधणे किंवा एखादी नवीन कला शिकत राहणे यामुळे तुमची पर्सनॅलिटी छान राहते. सवय 15वी, मी टाईम म्हणजेच स्वतःसाठी वेळ काढणे. आणि सर्वात महत्त्वाची 15वी सवय, स्वतःची काळजी घेणे. संपूर्ण घराची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे, छंदाकडे दुर्लक्ष करू नका. दिवसातून किमान अर्धा तास स्वतःसाठी काढा. वाचन करा, चहा शांतपणे प्या किंवा विश्रांत घ्या. तुम्ही आनंदी तर घर आनंदी. तर सख्यांनो, या होत्या त्या 15 सवयी ज्या तुम्हाला एक स्मार्ट होम मेकर बनवतील. यातल्या किती सवयी तुम्ही आधीपासून फॉलो करता आणि कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत आणि फॅमिली ग्रुपवर शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.